नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। 20 फेब्रुवारीला आहे शेगावीच्या गजानन महाराजांचा प्रगट दिन। या दिवशी शेगावला जाऊन महाराजांचं दर्शन घेणं तुम्हाला शक्य नसेल तर घरच्या घरी विधिवत पद्धतीने महाराजांची पूजा कशी करावी, प्रगट दिन कसा साजरा करावा, सेवा काय करावी, नैवेद्य काय दाखवावा हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे। पण काही कारणाने, काही अडचणीमुळे इच्छा असूनही या सर्व गोष्टी करणं तुमच्याकडून शक्य नसेल, पूजा करणं तुमच्याकडून शक्य नसेल, तर स्वतः गजानन महाराजांनी काय करावं हे सांगितलेलं आहे। गजानन महाराजांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे, गुरु गजानन सांगे नाही सक्तीची मूर्ती पूजा, भान मनी ठेवून करा मानस पूजा। गुरु गजानन सांगे नाही गेलात मंदिरी, तरी हात जोडा मनोमनी, भक्ती असू द्या अंतरी। गुरु गजानन सांगे नको पूजन अर्चन, करा माझे स्मरण करण्या मला आवाहन। गुरु गजानन सांगे नको पेटवू तो दीप, सोडा अहमपणा येथे जाळा मीपणाचा धूप। गुरु गजानन सांगे नको ती तेलवात, मोह वासनेची वात, टाळा ओवाळून प्रपंचात। गुरु गजानन सांगे नसू दे दुर्वा हिरव्या, नाम जपाच्या जुड्या तुम्ही मला वाहाव्या। गुरु गजानन सांगे नको मोदक 21, करा त्यास अन्नाने तृप्त, जो भुकेने असेल कासावीस। गुरु गजानन सांगे नको पिठले भाकरी, धावा त्यांच्यासाठी ज्यांना मदत आहे जरुरी। असा माझा गुरु गजानन आहे भावाचा भुकेला, नाही कशाचीच अपेक्षा काव्य पुष्पांनी पूजला। श्री गजानन जय गजानन, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते। म्हणजे जर तुम्हाला या प्रगट दिनाच्या दिवशी काहीच शक्य नसेल ना, तर फक्त अगदी मानस पूजा करा, ती सुद्धा महाराज त्याचा स्वीकार करतील आणि भरभरून त्यांचे आशीर्वाद जे आहे, त्यांची कृपा जी आहे ती आपल्याला मिळेल। आपण बघा आपल्या देवांची, गुरूंची, संतांची पूजा का करतो? ती देवासाठी करतो का? तर नाही, आपण आपल्या मनशांतीसाठी, आपण आपल्या स्वार्थासाठी, काही इच्छापूर्ती करण्यासाठी या ज्या सेवा आहेत ना त्या करत असतो। आजच्या धकाधकीच्या जीवनात देवाची द्वारी उभे राहायला सुद्धा 2 क्षणाचा वेळ आपल्याला नाहीये, सवड आपल्या जवळ नाहीये। अशा वेळेस मनाला रुखरुख लागू न देता शास्त्राने दिलेला मानस पूजेचा जो पर्याय आहे तो आवर्जून निवडावा। मानस पूजा करताना देवपूजा करतो तसा विधी करावा। तुमच्या देवघरासमोर असेल, तुमच्या घरामध्ये कुठेही जिथे कुठे जागा असेल तिथे अंथरूण पांघरून सोडून एक आसन बसायला घ्या आणि तिथे बसून तुम्ही मानस पूजा करू शकता। किंवा जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कुठे आहात तिथे एक 5 मिनिटं एका जागेवर काहीतरी आसन घेऊन, खाली बसता येत नसेल खुर्चीवर बसून 2 मिनिटं डोळे झाकून बसा आणि ही मानस पूजा जी आहे ना ती आवर्जून करा। मानस पूजा करताना जसं आपण देवपूजा करतो तसा विधी करावा। मनाचा गाभारा स्वच्छ करून घ्यावा। आपल्या हृदय मंदिरात देवाचे आवाहन करावे। भक्तिभावाची फुले अर्पण करावीत। श्रद्धेचा धूप दीप लावून मनापासून प्रार्थना करावी। एवढी सोपी आहे मानस पूजा। शेगावच्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनी भाविक दर्शनाला शेगाव संस्थानी आवर्जून जातात, पण ज्यांना प्रत्यक्ष दर्शन घेता येत नाही तर त्यांनी अशा प्रकारे मनोभावे मानस पूजा जी आहे ती महाराजांची आवर्जून करावी। आता ज्यांना वेळ आहे, जे घरी आहेत, जे करू शकतात, तर त्यांनी घरच्या घरी विधिवत महाराजांचं पूजन जे आहे ते करायचं आहे। तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती असेल तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, लवकर देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना गजानन महाराजांची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना गणगण गणात बोते या मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करू शकता। शक्य झालं तर 16 वेळा पुरुष सूक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता। अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची आहे। या दिवशी महाराजांना पिठलं आणि भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आहे। यासोबत काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे आणि त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे। आजकाल बऱ्याच जणांना भाकरी बनवता येत नाही, तर अशा वेळेला तुम्ही जे काही तुम्हाला येतं, वरण भात भाजी पोळी, त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो। शेवटी काय आहे बघा, आपला भाव महत्वाचा आहे। आणि हेही शक्य नसेल ना तर स्वतःच्या हातांनी काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवा आणि त्याचा नैवेद्य जो आहे तो महाराजांना आवर्जून दाखवा। आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे अर्धा तास 1 तास तिथे राहू द्या आणि त्यानंतर घरातील सर्वांनी मिळून तो नैवेद्य खायचा आहे।
या दिवशी आवर्जून गजानन विजय या ग्रंथाचं पारायण करा। गजानन विजय या ग्रंथाचं पारायण कसं करावं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। तुमची एखादी काही इच्छा असेल, खूप प्रयत्न करूनही तुमचं ते काम पूर्ण होत नसेल, तर यासाठी तुम्ही गजानन महाराजांचे पिठलं भाकरीचे गुरुवार सुद्धा करू शकता। हे पिठलं भाकरीचे गुरुवार कसे करावे, पूजा मांडणी, उद्यापन, नियम काय आहेत, हा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता। आणि हे व्रत जे आहे ते एक वेळा आवर्जून करून बघा। माझ्या आईने सुद्धा हे व्रत केलेलं आहे। बऱ्याच जणांना संतान प्राप्ती होत नाही, गर्भ राहिला तर तो टिकत नाही, अशा गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला बघायला मिळतील। 11 किंवा 21 गुरुवारचं हे व्रत तुम्ही करू शकता। तुमच्याकडे मूर्ती नसेल, फोटो आहे, तर आपल्या देवघराच्या आजूबाजूला एखादा चौरंग किंवा पाट ठेवा, त्यावर वस्त्र अंथरा आणि त्यावर गजानन महाराजांचा फोटो ठेवा। तो स्वच्छ पुसून घ्या, त्यांना हार, फुलं, धूप, दीप सर्व दाखवा, नैवेद्य दाखवा आणि सेम मग इथे या फोटो समोर बसून तुम्ही पारायण करू शकता। जर देवघरात मूर्तीची पूजा केली असेल तर देवघरासमोर बसून सुद्धा आपण पारायण करू शकतो। आणि पारायण करणं जरी नाही झालं, तुमच्याकडे हा ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाचं तरी किमान पूजन आपल्याला करायचं आहे। आणि तुमच्याकडे ग्रंथही नाहीये, तुम्हाला पारायणही करणं शक्य नाहीये, तर मग अशा वेळेला गणगण गणात बोते, गणगण गणात बोते हा जो मंत्र आहे याचा तुम्हाला अखंड दिवसभरामध्ये जास्तीत जास्त जेवढा शक्य होईल तेवढा तुम्हाला जप करायचा आहे। श्री संत गजानन महाराज माघ वद्य सप्तमी शके 1800 दिनांक 23 फेब्रुवारी 1878 रोजी शेगावी वटवृक्षाखाली माध्यान्ह समयी तारुण्यावस्थेत असताना प्रगट झाले। संत कवी श्री दासगणू महाराज यांनी श्री गजानन विजय ग्रंथात शेगावी माघ मासी वद्य सप्तमी या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदणता ते तारावया ऐन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके 1800 भीतरी माघ वद्य सप्तमीला असे वर्णन केले आहे। या घटनेला जवळजवळ 144 वर्षांचा कालावधी उलटला। श्री संत गजानन महाराजांनी प्रकट होताच उष्ट्या पत्रावळीचे शोधन केले, उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते वेचून खाल्ली आणि या प्रसंगाचे वर्णन श्री दासगणू महाराजांनी अत्यंत समर्पक ओवीत केले आहे। ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिहिलेले शीत पडल्या दृष्टीपत ते मुखी उचलून घालित हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया। यातून श्रींनी अन्न हे परब्रह्म आहे ते वाया घालू नका असा मोलाचा संदेश स्वतःच्या कृतीतून दिला। अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना आपण नेहमी पाहतो। लग्न समारंभ असेल, विविध कार्यक्रमात भोजनाच्या वेळी जेव्हा पंक्ती उठतात तेव्हा पत्रावळीवर अन्न उष्टे टाकण्याची सवय अनेकांना जडलेली असते। जेवढे भोजन ग्रहण केले जाईल तेवढेच अन्न पानावर वाढून घेणे व ते संपवणे याचा कटाक्ष फार कमी जण पाळतात। श्री गजानन महाराजांनी कृतीतून हा संदेश दिला असतानाही अन्नाची नासाडी होताना आपण सर्वजण उघड्या डोळ्यांनी बघत असतो। ही अन्नाची नासाडी म्हणजे एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीची हानी आहे। एकीकडे आजही अनेकांना 2 वेळेचे पुरेसे अन्न मिळत नाही, अन्नासाठी 10 दिशा अशी काहींची स्थिती आहे। वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी काही कुटुंब अपार कष्ट करताना आपण पाहतो। त्यामुळे अन्नाची काय किंमत आहे हे त्यांना चांगले ठाऊक असते। त्यामुळेच श्री संत गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खाल्ली। काकी गर्जनो सांगो श्रुती अन्न हेच ब्रह्म निगुती अन्नम ब्रह्मोती ऐसी उक्ती उपनिषदां ठाई वसे। तर त्यामुळे या दिवशी जर काही शक्य झालं नाही ना, गोरगरिबांना जे काही तुमच्याकडून शक्य होईल ते त्यांना खायला द्या। खाऊ घालणं शक्य नसेल अन्न शिजवून तर एखाद्या कुटुंबाचं एका दिवसाचं किंवा काही दिवसांचं अगदी 2 वेळेचं जेवण होईल एवढा शिदा एखाद्या गरीब माणसाला द्या। आणि जर स्वतःहून काहीच करणं शक्य नसेल ना, तर जिथे कुठे अन्नदान चालू आहे तिथे गहू, तांदूळ जे देणे शक्य असेल ते आवर्जून द्या। नमस्कार, तुम्हा सर्वांना गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा।